नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. साताऱ्यातील तासवडे एमआयडीसी केमिकल कंपनीत प्रचंड स्फोट झाल्यानं परिसरात सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मालक बाजूला बटाईतदाराचा सातबारावर कब्जा, बॅनरवरून रोहित पवारांची बोचरी टीका, त्यावर अदिती तटकर यांचं प्रत्युत्तर. अशोक खराच्या मोबाईलमधील डेटा पाहून पोलिसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर. रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्वाची माहिती समोर. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी खासगी सीसीटीव्हीचा घेणार आधार, पोलिसांच्या महानेत्रम प्रणालीत होणार समावेश. जमीन मोजणीसाठी आता सरकारकडून खासगी भूमापकांची नियुक्ती, प्रलंबित प्रकरणं रोखण्यासाठी महसूल मंत्र्यांचा निर्णय. एमएमसीच्या निवडणुकीतही राजकारण्यांचा शिरकाव, आयएमए उंपुटण्याच्या उंबरठ्यावर. 4 दशकांच्या प्रतीक्षेनंतर रेवस रेड्डी सागरी मार्गाला गती, 7 पुलांचं रस्त्याच्या कामाला काँक्रिटीकरणाला सुरुवात. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथोत्सवात 10 शतायू ग्रंथालयांचा गौरव, वाचन संस्कृतीसाठी तंत्रज्ञानाची जोड देण्याचं आवाहन. ई-केवायसी केली तरच पगार, सरकारी कर्मचाऱ्यांना वित्त विभागाचे आदेश. वनक्षेत्र सर्वेअर एसीबीच्या जाळ्यात, अरण्येश्वर भागात कारवाई. पुणे विमानतळावर 26 कोटी 80 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई. पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल, सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचं काटेकोर पालन आवश्यक. राज्यावर पुन्हा अवकाळी संकट, वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन. भूसंपादनाच्या दाव्यांसाठी 57 लवादांची नियुक्ती, रखडलेल्या 28,000हून अधिक प्रकरणं निकाली निघणार. उद्योगांना पाईपद्वारे गॅस पुरवठा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची आढावा बैठकीत घोषणा, काळाबाजार करणाऱ्यांना कडक कारवाई. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.